नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे जो आहे वर्ब. बघा, स्पीकिंगसाठी असो किंवा मग आपल्याला ग्रामरसाठी असो, वर्ब माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि वर्ब ज्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त माहिती असतात त्यावेळेस आपल्याला इंग्लिश बोलायला खूप इझी जातं. हा स्पीकिंगसाठी बेनिफिट आहे, बरोबर आहे. मात्र आपल्याला एक्झामसाठीचा विचार जर आपण केला तर आपल्याला वर्ब माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. वर्बचे टाईप्स माहिती असणं, कारण आपल्याला एक्झाममध्ये जर टाईप्स विचारले तर आपल्याला ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. आणि आज आपण अगदी इझी वेनं सगळ्या गोष्टी इन डिटेल स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्ही बघताय येवले अकॅडमी चॅनल, ज्याच्यावर आपण अगदी सोप्या वेनी इंग्लिश शिकत असतो थ्रू मराठी. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामरचा आपला हा थर्ड पार्ट आहे. यापूर्वी आपण 2 पार्ट टाकले आहेत ज्यामध्ये आपण नाऊन प्रोनाऊन इन डिटेल शिकलो, बरोबर आहे. मात्र आज आपण वर्ब शिकणार आहे. हा थर्ड व्हिडिओ आहे. आपण एक दिवस स्पीकिंग एक दिवस ग्रामर असं कंटिन्यू करतोय. आज ग्रामर डे आहे आपला, तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला ग्रामर इन डिटेल शिकायचं आहे, मग ते एक्झामसाठी असू द्या, कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम असेल, तुमच्या 10th 12th कुठलीही एक्झाम असू द्या, ग्रामर कधीही बदलत नसतं. त्यामुळे जर तुम्हाला त्यासाठी इन डिटेल शिकायचं असेल ग्रामर स्टेप बाय स्टेप, तर तुम्ही आपलं येवला अकॅडमी ॲप डाउनलोड करून त्यावरून कोर्स घेऊ शकता. ग्रामर कोर्ससुद्धा आहे आणि तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल, इंग्लिश स्पीकिंग, तो कोर्ससुद्धा आहे. तुम्ही 2पैकी कुठलाही घेऊ शकता, तुम्हाला जे आवश्यकता असेल ते, आणि इन डिटेल घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया वर्ब काय असतं. बघा, वर्ब म्हणजेच असतं क्रियापद आणि हा 3rd नंबरचा व्हिडिओ आहे. आपण जेव्हा आपली सिरीज चालू केली त्यामधील हा 3rd नंबरचा व्हिडिओ आपण आज बघतोय, जो आहे वर्बचा. वर्ब आपल्याला इन डिटेल शिकायचं आहे, याचे टाईपसुद्धा बघायचे आहेत. मात्र वर्ब म्हणजे काय असतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. वर्ब म्हणजे काय असतं तर याला आपण ॲक्शन वर्डसुद्धा म्हणू शकतो. जसं आपण ज्या काही गोष्टी करतो, जसं उठणे असेल, चालणे असेल, बोलणे असेल, भेटणे असेल, हे काय आहेत तर ह्या सर्व आपल्या ॲक्शन असतात. म्हणजे आपण जे करत असतो त्यालाच आपण वर्ब असं म्हणत असतो. जसं याची डेफिनेशन काय आहे आपण समजून घेऊ. आणि याचं जर महत्त्व तुम्हाला सांगायचं झालं, जसं आपल्या शरीरामधून आपला आत्मा वेगळा गेला तर आपल्या शरीराला महत्त्व नसतं, त्याच पद्धतीनं वाक्यामध्ये जर वर्ब नसेल ना तर त्या वाक्याचा देखील अर्थ लागत नाही किंवा त्या वाक्याला देखील अर्थ राहत नाही. एवढं महत्त्व वर्बला असतं. मग आपण वर्ब शिकणं हे किती महत्त्वाचं असेल बरं. त्यासाठीच आपल्याला शिकायचं आहे वर्ब. आज याचे टाईप्स काय आहेत इन डिटेल. ठीक आहे, चला चालू करूया आपण. याची डेफिनेशन काय आहे. द वर्ड विच कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड अ वर्ब. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण क्रियापद असं म्हणत असतो, जे वाक्यांचा काय करतात, अर्थ पूर्ण करतात असे शब्द. याचे टाईप्सकडे आपण जाऊ. बघा, तुम्ही इंग्लिश शिकत असाल, म्हणजे तुम्ही कॉम्पिटेटिव्हची तयारी करत असाल, किंवा तुम्ही होऊ शकते 10th मध्ये 12th मध्ये असाल, स्टुडंट्स असाल, ग्रामर कधीही बदलत नाही. त्यामुळे आपल्याला हे जेव्हा आपण शिकतोय तेव्हा तुम्ही एक नोटबुक पेन घेऊन बसा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगते त्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवता येईल आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कधी ना कधी नक्की कामी पडतील. आता तुम्ही तयारी करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला आता याचं बेनिफिट होणारच आहे. तर चला बघूया आपण याचे टाईप्स काय आहे. पहिला प्रकार आहे याचा ट्रान्झिटिव्ह वर्ब, ज्याला आपण म्हणत असतो सकर्मक क्रियापदे. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणत असतो. जसं एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊ. मी म्हटलं, पहिलं एक्झाम्पल घेतलं, श्रेयश कॉट अ बॉल. श्रेयशने बॉल पकडला असा याचा अर्थ आहे. कॉट काय आहे यामधील पकडणे, हे काय आहे एक ॲक्शन आहे, म्हणजे हे झाले यामधील वर्ब. आणि अ बॉल काय आहे यामध्ये ऑब्जेक्ट आहे. तर या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला या व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्टची गरज पडली. ज्याही वेळेस तुम्हाला व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट दिसेल समजून जायचं की हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ठीक आहे, एवढी सोपी याची डेफिनेशन आपण लक्षात ठेवू शकतो की यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टची गरज असते. शी एट ॲन ॲपल. तिने ॲपल खाल्ला. सिंपल पास्टचं वाक्य आहे. यामध्ये खाणे काय आहे, वर्ब आहे. आणि या वाक्याचा या वर्बला अर्थ लागण्यासाठी, याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची गरज लागली, जे आहे ॲन ॲपल. तर यामध्ये याचा अर्थ याशिवाय पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे हे जे आहे अशा प्रकारचे जे वर्ब असतात त्यांना आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असं म्हणत असतो. ही रोट अ लेटर.
अ लेटर झालं ऑब्जेक्ट. लिहिणे काय आहे तर ही ॲक्शन आहे, हे झालं यामधील वर्ब. आणि या रोडचा अर्थ जेव्हा आपण अ लेटर यामध्ये लिहिलं त्यानंतर पूर्ण झालं. त्याने लिहिले, पण त्याने काय लिहिले हे आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा मी म्हटलं ही रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिले, तेव्हा लक्षात आले की त्याने काय लिहिले, पत्र लिहिले. अशा पद्धतीनं आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्बचा अभ्यास करत असताना ऑब्जेक्ट त्यामध्ये तुम्हाला वर्बच्या नंतर दिसलं पाहिजे, ते असतात ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. चला पुढचा पार्ट आपण याचा बघूया, जो आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. हे काय असतात तर याच्या अपोजिट असतं इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. अकर्मक क्रियापदे असं आपण त्याला म्हणत असतो. जसं आपण घेऊया यामध्ये याची डेफिनेशन समजून घेऊ. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते त्यास आपण अकर्मक क्रियापद असं म्हणत असतो. म्हणजेच कर्माची गरज नसते म्हणजेच आपल्या लँग्वेजमध्ये ऑब्जेक्टची गरज नसते. जसं या ठिकाणी घेतले आपण, शी गोज, ती जाते. दे प्ले, ते खेळतात. द बेबी स्लीप्स, बाळ काय करते, झोपते. तर हे काय आहे, हे स्वतंत्रपणे काय करत आहेत, स्वतःचा अर्थ पूर्ण करू शकत आहेत. यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टची गरज लागत नाही आहे. कशासाठी तर या वर्बला पूर्ण करण्यासाठी किंवा या वर्बचा अर्थ लावण्यासाठी. अशा प्रकारचे जे काही वर्ब असतात त्यांनाच आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स असं म्हणत असतो. जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये वाक्य दिलेले असले आणि तुम्हाला जर ओळखायचं झालं तर लक्षात ठेवा की इनट्रान्झिटिव्ह वर्ब जे असतात यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट दिसणार नाही आणि जे ट्रान्झिटिव्ह असतात यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट दिसेल. ऑब्जेक्टशिवाय हे पूर्ण होऊ शकणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही ह्या दोन ट्रिक लक्षात ठेवा की याच्या अपोजिट हे असतं. नेक्स्ट टाईप आहे आपला तो म्हणजे रेग्युलर किंवा वीक वर्ब्स असं आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे नियमित क्रियापदे. ज्या क्रियापदांच्या रूपात नियमानुसार बदल होतो त्यांना आपण नियमित क्रियापदे असं म्हणत असतो. जसं प्ले हे वर्बचं पहिलं रूप आहे. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी सांगते की प्लेज हा पहिला रूप आहे. याचं सेकंड फॉर्म जे आहे ते आहे प्लेड आणि याचं तिसरं रूप देखील काय आहे, प्लेड आहे. म्हणजे तिसरं आणि दुसरं आणि तिसरं रूप हे सारखं असतं आणि शेवटी ईडी लागलेला असतो. जसं प्लेड, प्ले, प्लेड, प्लेड. वॉक, वॉक्ड, वॉक्ड. रिप्लाय, रिप्लाइड, रिप्लाइड. म्हणजे शेवटी आपल्याला जेव्हा ईडी दिसतं, ईडी लागलेलं दिसतं आणि यामध्ये पहिलं रूपाच्या नंतर हे दुसरं आणि तिसरं रूप हे कसं असतं, सारखं असतं. त्यांना आपण रेग्युलर वर्ब्स म्हणतो. हे ओळखताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की ईडी असतो शेवटी दिलेला आणि दुसरं तिसरं रूप याचं सारखं असतं. अशा पद्धतीनं तुम्हाला याला लक्षात ठेवायचं आहे. याची आयडेंटिटी काय असते, रिप्लाय, रिप्लाइड आणि हे सुद्धा थर्ड फॉर्म सारखंच आहे, रिप्लाइड. तर हे झालं आपलं रेग्युलर किंवा वीक वर्ब्स आपण म्हणतो. याला इररेग्युलर काय असतं, इररेग्युलर आहे चौथ्या नंबरचा टाईप ज्यामध्ये याच्या अपोजिट असतं हे इररेग्युलर वर्ब, अनियमित क्रियापदे. जसं यामध्ये ज्या क्रियापदांच्या भूतकाळी रूपात नियमानुसार बदल होत नाही. याला समजून कसं घ्यायचं बघा. याला समजून घेण्यासाठी जसं राईटचं सेकंड फॉर्म वेगळा आहे आणि थर्ड फॉर्म देखील वेगळा आहे. जसं यामध्ये एक लय असते. म्हणजे हे जे आपण वर्ब बघतो ना, जसं राईट, रोट, रिटन, सिंग, सॅंग, संग, स्पीक, स्पोक, स्पोकन. अशा पद्धतीने याचं दुसरं आणि तिसरं रूप हे वेगळं असतं. त्यांना आपण इररेग्युलर वर्ब्स असं म्हणत असतो. तर तुम्हाला ओळखताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की रेग्युलर वर्बच्या शेवटी ईडी आलेला असतो सेकंड आणि थर्ड रूपाला. याचं सेकंड आणि थर्ड रूप जे असतं ना हे सेम असतं. त्यानंतर बघा की यामध्ये इररेग्युलर वर्बमध्ये आपल्याला दुसरं आणि तिसरं रूप हे वेगवेगळं दिसतं. जसं सिंगचं झालं सॅंग आणि थर्ड झालं संग. यामध्ये स्पीकचं झालं स्पोक आणि थर्ड झालं स्पोकन. अशा पद्धतीनं. तर हे झालं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी की अपोजिट आहे हे एकमेकांच्या. रेग्युलरच्या अपोजिट इररेग्युलर. हे अशा पद्धतीने याचा अभ्यास करा आणि यांना लक्षात ठेवा. जे स्पीकिंग शिकत आहे, ज्यांनी अभ्यास करताय की मला इंग्लिश बोलायचं आहे, त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही मॅक्झिमम लर्न करा. जेवढे जास्त वर्ब्स तुम्ही लर्न करसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. जसं वर्बचं पहिलं रूप काय आहे, दुसरं काय आहे, तिसरं काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. चला जाऊ आपण नेक्स्ट याच्या टाईपकडे. बघा या ठिकाणी 5th नंबरचं याचं टाईप आहे, वर्बचं टाईप्स आहे ते म्हणजे मेन वर्ब्स, मुख्य क्रियापदे. वाक्यांचा अर्थ स्वतंत्रपणे पूर्ण करणाऱ्या क्रियापदांना आपण मुख्य क्रियापदे असं म्हणत असतो. जसं स्वतंत्रपणे जे वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतात, ज्यांना हेल्पिंग वर्बची गरज नसते,
जसे यामध्ये सिंग काय आहे, तर हे मेन व्हर्ब आहे. आय सिंग अ सॉन्ग, मी गाणं गातो. वाक्याचा अर्थ देखील पूर्ण झाला आणि यामध्ये आपल्याला कुठल्याही हेल्पिंग व्हर्बची गरज पडली नाही. शी टीचेस इंग्लिश ॲट अ लोकल स्कूल. या ठिकाणी टीचेस काय आहे, तर हे देखील काय आहे, एक वर्ब आहे, शिकवणे. फार्मर ग्रो क्रॉप्स इन द फील्ड. ग्रो हे काय यामधील वर्ब आहे. तर हे जे मुख्य क्रियापदे यामध्ये आले आहेत, यांना स्वतःला स्वतंत्र अर्थ आहे आणि यामध्ये यांना कुठल्याही हेल्पिंग व्हर्बची गरज पडली नाही आणि स्वतःच वाक्याचे अर्थ पूर्ण केले. असे जे व्हर्ब असतात त्यांना आपण मेन व्हर्ब असं म्हणत असतो. तर हे झाले मेन व्हर्ब. आता याच्याच अपोजिट आपल्याला पुढे बघायचं आहे ते म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब्स किंवा त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब देखील म्हणत असतो. तर मी थोडी स्क्रीनला खाली घेते जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतील. ठीक आहे, बघा ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे काय असते, ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापदे असं म्हणत असतो. मुख्य क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणारे जे क्रियापद असतात त्यांना आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणत असतो. एक्झाम्पल घेतलंय मी, आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. श्रेयश इज प्लेइंग क्रिकेट. श्रेयश क्रिकेट खेळत आहे. श्रुती इज डान्सिंग ऑन स्टेज. श्रुती ही स्टेजवर डान्स करत आहे. हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य आहे आणि यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आलंय इज. यामध्ये खेळणे काय आहे, प्ले. प्लेला ING लागलंय, प्लेइंग झालं. हे काय आहे, प्ले यामधील मेन व्हर्ब आहे. डान्स काय आहे, यामधील मेन व्हर्ब आहे. मात्र या वाक्यामध्ये या इज शिवाय वाक्य पूर्ण करू शकलो नाही आपण किंवा या व्हर्बला देखील अर्थ राहिला नाही. मी जर म्हटलं श्रेयश, हे इज आपण काढून टाकलं आणि श्रेयश प्लेइंग क्रिकेट असं मी म्हटलं. श्रेयश क्रिकेट खेळत, एवढाच याचा अर्थ होईल. नेमका आपल्याला समजणार श्रेयश क्रिकेट खेळत असं आपण बोलतो का? बिलकुल नाही बोलत. श्रुती स्टेजवर नाचत असं जर म्हटलं मी इज जर काढून टाकला तर अर्थ लागतो का? बिलकुलही अर्थ लागत नाही. म्हणजेच आपल्याला ज्यामध्ये हेल्पिंग व्हर्बचा आधार घ्यावा लागतो मेन व्हर्बला अर्थ लागण्यासाठी त्यांनाच आपण ऑक्झिलरी व्हर्ब्स असं म्हणत असतो. त्यांनाच आपण हेल्पिंग व्हर्ब देखील म्हणत असतो. तर हे असे असतात की आपल्याला बऱ्याचशा टेन्समध्ये देखील दिसतात की त्या ठिकाणी हेल्पिंग व्हर्बचा यूज झाला आहे. वॉज वेअर असेल किंवा हॅज हॅव हॅड असेल, हे सगळे आपल्याला यूज करावे लागत असतात जेव्हा आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करावा लागतो. तर असे जे असतात हेल्पिंग व्हर्ब त्यांनाच आपण ऑक्झिलरी व्हर्ब असं देखील म्हणत असतो. चला बघूया आपण. या ठिकाणी मी 24 हेल्पिंग व्हर्ब्स बघितले आहेत, काढले आहेत तुमच्यासाठी की जेणेकरून तुम्हाला माहिती असायला हवे की हेल्पिंग व्हर्ब कुठले आहे. याच्या भोवती संपूर्ण इंग्लिश असते आपली. आपण जर याचा व्यवस्थित अभ्यास केला ना तर आपल्याला स्पीकिंगसाठी खूप जास्त बेनिफिट याचं होतं. आपण इझिली इंग्लिशमध्ये बोलू शकतो. त्यासाठी आपल्याला हे सर्व हेल्पिंग वर्ब शिकणं खूप गरजेचं असतं. जसं मी तुम्हाला वाचून दाखवते तुमच्यासमोर तर आहेच लिस्ट, तुम्ही याला वाचून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन घेऊ शकता. हॅमीज आर, वज वर, हॅव हॅज, हॅड, डू डज, डीड, कॅन, कुड, मे, त्यानंतर मस्ट, ऑट टू, नीड, डेअर, विल, शाल, शुड, यूज टू, माइट आणि वुड. हे सगळे काय आहेत, हेल्पिंग व्हर्ब आहेत. जेव्हाही तुम्हाला हे दिसतील वाक्यामध्ये तेव्हा लक्षात घ्यायचं की हे ऑक्झिलरी व्हर्ब आहे किंवा हेल्पिंग व्हर्ब आहे. याशिवाय वाक्याच्या व्हर्बचा अर्थ पूर्ण होऊ शकला नाही. तर असे असतात ऑक्झिलरी व्हर्ब. आता आपल्याला समोर जायचं आहे ते म्हणजे होमवर्ककडे. विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा करते की आपण अगदी काही ट्रिकनी शिकलो, सोपं शिकलो की जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं. आय होप तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. आता होमवर्कसुद्धा तुम्हाला करून पाठवायचं आहे जेणेकरून मला समजेल की तुम्हाला किती समजलं आहे. आणि जेव्हा तुमचं होमवर्क येतं तेव्हा मला देखील हे लक्षात येतं की माझे जे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत ते खूप युजफुल आहेत. तुम्ही त्याचं बेनिफिट घेताय, तुम्हाला बेनिफिट होतं आहे. त्यासाठी तुम्ही होमवर्क पाठवणं इम्पॉर्टंट आहे. चूक झाली तर होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, कारण चुका, आपण ह्युमन बिंग आहे, आपल्या चुका होणारच. ओके, बघा पहिला एक गो काय आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. यामध्ये 3 पैकी कुठल्या कॅटेगरीचं वर्ब आहे आणि तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. वज कुठल्या कॅटेगरीचा आहे बघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर टेक देखील कुठल्या कॅटेगरीचा आहे हे बघून तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. सोबतच व्हिडिओ कसा वाटला, कितपत समजला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओज जे महत्त्वाचे आहेत त्याची लिंक सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल आणि कुठलाही महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही.
या ठिकाणी आपण थांबूया, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहित आहे की आपण स्पीकिंग आणि ग्रामर दोन्ही देखील कव्हर करतोय. एक दिवस आपण स्पीकिंगचा व्हिडिओ बघतो, एक दिवस आपण ग्रामर शिकतो, तर आपण दोन्ही सुद्धा कॅटेगरी शिकतोय. तर उद्याला तुम्हाला स्पीकिंगचा व्हिडिओ मिळणार आणि परत परवाला आपण ग्रामर शिकणार. जे कॉन्स्टंटली शिकत आहेत त्यांनी नोटबुक तुमचं नेहमी जवळ ठेवा, तुमचं पेन जवळ राहू द्या जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल, आणि महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करत चला. या ठिकाणी आपण थांबू, भेटू उद्याला. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.